तर मंडळी आज मी गेले होते मार्केटला. तर मग काय खूप साऱ्या भाज्या आणल्यात. रोज जायला शक्य नाही म्हणून आठवड्यातून एकदा मी सगळ्या भाज्या घेऊन येत असते. पण मोठा प्रश्न हा असतो, आठवड्याभर तर भाज्या घेऊन आलो पण त्याला तरोताजा तसेचे तसे 7 दिवस कसे ठेवायचे. तर मी माझी एक किचन टिप तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुम्हाला ती टिप आवडली, लाईक कमेंट फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर बघा, मी असे खजूरचे जे डबे असतात ना, ते ऑर्गनाईज म्हणून यूज करत असते. आपल्या घरात छोट्या छोट्या अशा वस्तू का असतात, त्या आपल्याला फक्त लक्ष देऊन त्यांना ओळखायचा असतो आणि त्याचा यूज आपल्याला करायचा असतो. तर बघा, माझ्या इथे खूप सारे असे कप केकचे किंवा खजूरचे डबे असतात. त्यामध्ये मी सगळ्या भाज्या अशा निवडून त्यांना व्यवस्थित स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवत असते, जेणेकरून ज्या वेळेस मला रेसिपी करायची असते ना, तर ती भाजी मला तरोताजा आणि छान अशी मिळते. तर हे बघा, मी सगळे व्हेजिटेबल अशा पद्धतीने ठेवत असते. तुम्ही कसे ठेवतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि चला तर मग आज मी बेत केला होता संध्याकाळी, तो म्हणजे इडली आणि सांबरचा. जर तुम्हाला मी इडलीचं पीठ कशा पद्धतीने तयार करते जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट नक्की करा. तुमच्यासाठी मी परत घेऊन येईल. तर बघा, मग आता काय, माझी इडली झाली आहे, सांबरही रेडी आहे. मग घ्यायची प्लेट, त्यामध्ये टाकायच्या इडल्या आणि वरून घालायचा मस्तपैकी सांबरचा रस्सा आणि खायचा आणि एन्जॉय करायचा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक कमेंट शेअर नक्की करा.